प्राइम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। माझ्या या व्हिडिओचं टायटल जे आहे, टेक्स्ट जे दिलाय ते तुम्ही वाचलेही असेल आणि ते वाचल्यानंतर तुमच्याही डोळ्यासमोरनं अनेक असे प्रसंग गेलेले असतील की अरे येस, असंच काहीतरी असावं। पण तुम्ही असंही कदाचित विचार कराल की अरे बरोबर आहे, पण आत्ता नेमका असा व्हिडिओ करण्यामागचं कारण काय, असं काय घडलंय आत्ता? तर असं काही फार काही घडलेलं नाही आहे, पण मला थोडीशी सिमिलॅरिटी दिसली। सिमिलॅरिटी कशामध्ये दिसली तर आता दिल्लीमध्ये संसदेमध्ये प्रचंड घमासान चालू आहे। पेपर फुटी विरोधातलं जे विधेयक आहे त्या विधेयकावरनं विरोधक अक्षरशः सरकारवर तुटून पडलेत। राहुल गांधी असतील, खरगे असतील, हे सगळे जण एकच मागणी करतायत, अमित शहा कुठे आहेत? अमित शहा का बोलत नाही आहेत? राहुल गांधींनी तर अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। म्हणजे विद्यार्थ्यांवर जो लाठी हल्ला झाला किंवा जे फायरिंग झालं त्याचे आदेश हे गृहमंत्र्यांकडनंच आलेले आहेत असं देखील काल राहुल गांधी म्हणाले। त्यामुळे एकूण घमासान चालू आहे, पण अमित शहा काही संसदेमध्ये नाही आहेत, या अधिवेशनामध्ये उपस्थित नाही आहेत आणि विरोधक जे काही हल्लाबोल करतायत त्याला उत्तर द्यायला अमित शहा नाही आहेत। अमित शहा गायब आहेत। गायब म्हणजे गेले काही दिवस ते दिसत नाही आहेत। तसंच महाराष्ट्रामधनं तुम्हाला आठवत असेल, म्हणजे हेच आंदोलन जेव्हा अगदी टिपेला गेलेलं होतं, म्हणजे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झाला, तिकडे सोनम वांगचुक यांना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मग दिपके यांना त्यांना ताब्यात घेतलंय, अशा बातम्या आल्या। एकूण वातावरण तापलेलं होतं, देशभरामधलं वातावरण तापलं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा ठिकठिकाणी आंदोलनं विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून केली। मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे रस्त्यावर उतरले, विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। हे सगळं होत असताना मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दोनदा, एकदा नाही तर दोनदा प्रतिक्रिया दिलेली आहे। भले ती प्रतिक्रिया देत असताना त्यांना जड गेला असेल, पण तरीही त्यांनी माध्यमांच्या समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे। पण हे सगळं होत असताना त्यावेळेला एकनाथ शिंदे कुठे होते? एकनाथ शिंदेंच्याकडनं तब्बल या सगळा देश पेटलेला असताना एकनाथ शिंदेंकडनं एकही प्रतिक्रिया नाही, त्यांच्या शिवसेनेकडनं एकही प्रतिक्रिया नाही। आणि मग मला याच्यामध्ये ती सगळी सिमिलॅरिटी दिसली की आज अमित शहांची चर्चा आहे, त्यावेळेला एकनाथ शिंदेंची चर्चा होती। आपण सुद्धा व्हिडिओ केलेला होता त्याच्यावर आणि तुम्ही त्याला खूप पसंती दिली होती। आज लाखाच्या वर त्याला लाख, 1.5 लाख काहीतरी व्ह्यूज झालेले आहेत। खरंच तुमचे आभार आहेत। म्हणजे तुम्ही अशा विषयांना ज्या पद्धतीने मोटिवेट करता मला सुद्धा, आणि मला ते बरं वाटतं, आणि म्हणून ती सिमिलॅरिटी दिसली, म्हणून मी आज हा व्हिडिओ करतोय। की जसं आपण म्हणतो ना की पंतप्रधान नरेंद्र मोदीची सावली म्हणून कोण काम करतं, तर अमित शहा करतात। अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं जे बाउंडिंग आहे, अचाट आहे। म्हणजे मी खरं जाऊन का, आपण टीका कितीही करू देत, सरकार म्हणून त्यांच्या कामं याच्यावर वगैरे मतांतर असू शकतात, काही तुमची मतं असतील, माझी मतं असतील, इतरांची मतं असतील, पण या दोघांमधलं जे बाउंडिंग आहे, या दोघांमधली जी मैत्री आहे ती फार विरळतेने आपल्याला बघायला मिळते। म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून अमित शहा हे सातत्याने त्यांच्या बरोबर आहेत। अमित शहा हे त्यांचे ट्रबल शूटर राहिलेले आहेत। अमित शहा मोदींना जे जे काही म्हणून सपोर्टिव्ह करता येईल त्या गोष्टी अमित शहा करतायत। एवढंच नाही तर त्या काळामध्ये मोदींच्यासाठी मोदींनी सांगितलं, त्यांच्या एका शब्दावर अमित शहा त्या काळामध्ये काय म्हणतात त्याला, तडीपार त्यांना व्हावं लागलं, ते तडीपार झाले असा सगळा। पण तरी जेव्हा पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय आले, पुन्हा ते मोदींच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं राहिले। आणि आज 2014 पासून बघतोय देशामध्ये जी सत्ता आहे, आज मोदींच्या मागे, म्हणजे मोदी प्रशासकीय काम असेल, निर्णय मधले क्षमतेतलं काम असेल, पण डिसिजन्स जे आहे किंवा रणनीती जी आहे ही सगळी अमित शहा हाकतात। आणि मग 370 कलम असू देत, तलाकचा विषय असू देत, असे अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की ज्या अमित शहांच्या रणनीतीतनं आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत। तर अशा पद्धतीने त्या दोघांमधलं बाउंडिंग राहिलंय आणि म्हणून सातत्याने असं म्हणतात की पंतप्रधानांची सावली म्हणून अमित शहा सतत वावरत असतात।
पण सध्या अमित शहांनी देखील अशा काही सावल्या तयार केलेल्या आहेत का, किंवा कुठली सावली अमित शहांची आहे का, असा एक प्रश्न आपल्याला पडतो. आणि त्याचं जेव्हा मी उत्तर शोधत होतो किंवा मी त्याच्यावर खूप विचार जेव्हा करत होतो, तेव्हा मला असं वाटलं की यस, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हे अमित शहांची सावली बनून काम करतायत किंवा सावली म्हणून राहत आहेत. म्हणजे कसं, आता त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला मागच्या 2, 2.5, 3, 3.5 वर्षामध्ये डोकवावं लागेल. एक तर 2022चा सगळा प्रसंग आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यातनं उद्धव ठाकरेंची साथ एकनाथ शिंदेंनी सोडली, त्यांच्याबरोबर 40 आमदार बाहेर पडले, शिवसेना फुटली. एकनाथ शिंदेंनी शिवसेना हा पक्ष आमचाच आहे असा दावा केला. मग त्यांना निवडणूक आयोग असेल, यांनी असेल, त्यांनी पक्ष चिन्ह नाव हे एकनाथ शिंदेंच्याकडे देऊन टाकलं आणि तेव्हापासून एकनाथ शिंदेंचा पक्ष जो आहे शिवसेना, त्याला धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं आणि शिवसेना हे नावही मिळालं. तेव्हापासूनचा एक जर प्रवास आपण बघितला, आता या सगळ्या बंडाच्या मागे, म्हणजे ते त्याला बंड म्हणतात, त्या बंडाच्या मागे 2022 मध्ये एकनाथ शिंदे जे फुटले उद्धव ठाकरेंपासून, मुळामध्ये या सगळ्या मागे कोण होतं, याचा सगळ्याचा ब्रेन कोण होतं? अमित शहा. ते काही लपून राहिलेलं नाहीये. मी आता काही नव्याने तुम्हाला सांगतोय असं अजिबात नाहीये. अमित शहा. आता तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस पण होते. होय, देवेंद्र फडणवीस होते, पण देवेंद्र फडणवीसांनी रचलेला हा प्लॅन नाहीये. देवेंद्र फडणवीसांनी तो एक्झिक्यूट केला. ब्रेन याचा, म्हणजे हा असं काहीतरी घडवायचं आहे, हा ब्रेन अमित शहांचा आहे. ते घडवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राहून त्याला जे आपण म्हणतो ना की ते काम पुढे नेणं, कोऑर्डिनेशन, हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. म्हणजे मग एकनाथ शिंदेना भेटणं असेल, गपचूप भेटणं असेल, रात्री अपरात्री जाऊन भेटणं असेल, वेश बदलून भेटणं असेल, त्यांना गुवाहाटीला पाठवणं असेल, मग तिकडनं गोव्याला जाणं असेल, ही जी सगळी रणनीती नियोजन आहे, या नियोजनामध्ये देवेंद्र फडणवीस असतील. पण शेवटी देवेंद्र फडणवीस सुद्धा कुणाच्या हुकुमावरून काम करत होते त्या काळामध्ये, तर अर्थात अमित शहा, आणि अमित शहा त्यांचे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचा आदेश मानला पाहिजे, हुकूम मानलेला पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांनी काम केलंय. पण हे सगळं फोडाफोडीच्या राजकारणाचं ब्रेन जे आहे ते मूळ अमित शहा, आणि अमित शहांनी एकनाथ शिंदे बरोबर हेरले. आता ही देखील कथा सांगतो, हे काही सगळं 22 मध्ये हे रसायन घडलं का? अजिबात नाही. 2014 ते 2019 शिवसेना, म्हणजे मूळ शिवसेना आणि भाजप हे युतीमधलं सरकार होतं. आणि आपल्याला आठवतंय त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले काही आमदार मंत्री हे नाराज असायचे. मग ते म्हणायचे आमच्या खिशामध्ये आम्ही राजीनामे घेऊन फिरतोय. त्या काळामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा मंत्रीच होते आणि त्यांचं आणि त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचं ट्युनिंग चांगलं होतं. परंतु एकनाथ शिंदेंनी एक गोष्ट ओळखली होती की आपल्याला जर का पुढे जायचं असेल, आपल्याला आपली जी महत्वाकांक्षा आहे ती जर का पूर्णत्वास न्यायची असेल, तर देवेंद्र फडणवीसांबरोबर फार काही संधान साधून होणार नाही. आपल्याला थेट ऍक्सेस निर्माण करावा लागेल, तो अमित शहांबरोबर. आणि 2017 पासूनच एकनाथ शिंदेंनी असं म्हणतात की थेट अमित शहांबरोबरचा एक काय म्हणतात त्याला संवाद वाढवायला सुरुवात केली. एकनाथ शिंदेंनी म्हणजे थोडक्यात काय तर ठाणे ते दिल्ली असा रस्ता थेट एकनाथ शिंदेंनी तयार केला. त्याला व्हाया नागपूर ठेवलंच नाही, नागपूर बायपास करून टाकलं आणि ठाणे ते दिल्ली असा एक स्वतःचा थेट ऍक्सेस हा तयार केला. आणि ते त्या पद्धतीने मग अमित शहांच्या अधिकाधिक जवळ गेले आणि मग तो 2022चा जो काही सगळा प्लॅन आहे तो आखला गेला. त्याला एकनाथ शिंदेंनी बरोबर ती साथ दिली. ते तसं घडलं, 40 आमदार फुटले आणि मग जे काही झालं तो सगळा भाग आपल्याला माहिती आहे. आता या सगळ्या मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात फार काही, म्हणजे जे आधी जमत होतं, आधीची जी काही त्यांची एक चांगली मैत्री होती, मैत्री आजही आहे, ती चांगलीच आहे, पण जो एक सुसंवाद होता तो आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये नाहीये. आणि ते आपल्याला वारंवार लक्षात आलेलं आहे. आणि ते साहजिक आहे. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत आणि या राज्याचं नेतृत्व कसं करायचं, हा राज्याचा कारभार कसा हाकायचा,
कोणत्या गोष्टी प्रायोरिटीने करायचा याचा सगळा अधिकार जो आहे तो देवेंद्र फडणवीसांकडे आहे. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनेच काम करून घेणार. मग त्याच्यामध्ये भले कोणीही येऊ, मग ते भले कोणी मध्ये आलंच तर त्याची देखील स्क्रुटिनी देवेंद्र फडणवीसच करणार. आणि त्यामुळे हा जो फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये जो एक आता दरी तयार झालेली आहे ती ते दाखवत नाहीत, बोलत नाहीत. कायम आपल्याला ते बातम्यांमधनं तर असे दिसतात की आमच्यामध्ये सगळं काही छान चालू आहे, पण तसं छान चालू नाहीये ते. याचं कारण मग त्याला अनेक पदर आहेत, फार पदरांमध्ये आपण जायला नको. पण एक तर देवेंद्र फडणवीसांना सुद्धा ही गोष्ट खटकते की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचा एक थेट ऍक्सेस आहे. म्हणजे उद्या काही जरी झालं तरी एकनाथ शिंदे हे अमित शहांकडे जातात, दिल्लीत जातात, तिथनं ती गोष्ट ते मान्य करून घेतात आणि मग महाराष्ट्रामध्ये येऊन ते त्या पद्धतीने करतात. म्हणजे समजा आता लोकसभेच्या इलेक्शन्स आहेत, आपल्या जागा किती उभे करायच्या आहेत, समजा त्यांना वाटलं आपल्याला 20 जागा पाहिजेत, ते देवेंद्र फडणवीसांची इकडे साठे लोट करतात, त्यांच्या बोलणी होतात, बैठका होतात, पण मग देवेंद्र फडणवीस तेवढ्या जागा सोडत नाही. मी लोकसभेचं उदाहरण दिलं, पण विधानसभा, महापालिका, मग त्यांची गणितच जमत नाहीत. देवेंद्र फडणवीस शेवटी आपल्या पक्षाचा विचार करणार, आपल्या गटाचा विचार करणार, पक्षाचा विचार करणार. त्यामुळे ते म्हणतात नाही, तुम्हाला याच्या पलीकडे जागा नाही. मग एकनाथ शिंदे रुसतात, दिल्लीला जातात, अमित शहांना सांगतात, अमित शहांकडनं ते 60च्या ऐवजी 75 जागा पत्रात पाडून घेतात आणि मग परत महाराष्ट्रात येतात. असं अनेकदा आपल्याला बघायला मिळालेलं आहे. थोडक्यात काय की एकनाथ शिंदे रुसले की दोनच कॉम्बिनेशन्स आहेत. एकनाथ शिंदे रुसले की एक तर ते दरेगावला जातात, जरा निसर्गाच्या सानिध्यात राहतात, शेती करतात, मग जरा डोकं शांत झालं की परत मुंबईमध्ये येतात, सक्रिय होतात. अडचणी काही उद्भवल्या, देवेंद्र फडणवीसांनी काही कशामध्ये खीळ घातली किंवा मनासारख्या कोणत्या गोष्टी राजकारणात घडल्या नाहीत, किंवा एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, अमित शहांची भेट घेतात, त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी कबूल करून घेतात, मग परत येतात आणि राजकारणामध्ये सक्रिय होतात. हा सगळा आतापर्यंतचा प्रवास हा आपण बघितलेला आहे. अमित शहा सध्या एक त्रिकूट सध्या काम करत आहे. म्हणजे जे काही सातत्याने देवेंद्र फडणवीस आता दिल्लीमध्ये जाणार याच्या ज्या चर्चा आहेत, या चर्चा का आहेत तर या चर्चा घडवल्या जातात, या चर्चा पेरल्या जातात आणि त्यासाठी एक त्रिकूट काम करत आहे. त्रिकूट कोण काम करत आहे? एक अमित शहा आहेत, एक विनोद तावडे आहेत आणि एकनाथ शिंदे आहेत. विनोद तावडेंची एक अभिलाषा आहे, त्यांची एक इच्छा आहे की आपल्याला परत महाराष्ट्राच्या राजकारणात यायचं आहे आणि आता आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे, ही त्यांची एक इच्छा आहे. ती पूर्ण होईल न होईल आपल्याला माहित नाही. आणि एकनाथ शिंदेची तर मुख्यमंत्री म्हणजे ते मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाऊ देत, ते आजही स्वतःला मुख्यमंत्रीच मानतात, ते उपमुख्यमंत्री मानतच नाहीत. म्हणून तुम्ही त्यांचं चालणं बघा, बोलणं बघा, हावभाव बघा, ते जणू काही मुख्यमंत्री आहेत या थाटामध्येच ते वावरत असतात. पण शेवटी ते आता आहेत उपमुख्यमंत्री, त्यांना व्हायचंय मुख्यमंत्री. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना इकडनं दिल्लीत कसं पाठवता येईल यासाठी एकनाथ शिंदे काम करतात, तिकडे विनोद तावडे काम करतायत. सध्या एकनाथ शिंदे विनोद तावडे यांच्यामध्येही जरा एक संवाद वाढलेला आहे आणि तो संवाद वाढवून दिलेला आहे तो अमित शहांनी. अमित शहांना देखील पंतप्रधान पदाच्या रेसमधला एक काटा दूर करायचा आहे, तो म्हणजे कोण तर देवेंद्र फडणवीस. एकदा देवेंद्र फडणवीसांना दिल्लीमध्ये आणलं, त्यांना एक कुठलं खातं दिलं, मंत्री केलं की ऑटोमॅटिकली एक महत्व कमी होऊन जातं. शेवटी एक लक्षात घ्या, दिल्लीमध्ये एखाद्या खात्याचा मंत्री असणं आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असणं, मुख्यमंत्री ही एक मोठी पोस्ट आहे, मोठी जबाबदारी आहे आणि त्याला एक मोठा मान आहे. त्यामुळे या पदावरनं जितके लवकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हलतील तितकं अमित शहांनाही हवंय आणि अमित शहाही म्हणून कूटनीती खेळत असतात. इकडे त्यांना साथ देणारे एकनाथ शिंदे तर आहेतच आणि आता त्याला कनेक्ट झालेले ते म्हणजे विनोद तावडे. पण एकनाथ शिंदे या सध्या जे महाराष्ट्रामध्ये काम करतायत ते अमित शहांना जे हवंय त्या पद्धतीने करतायत. अमित शहांना सुद्धा देवेंद्र फडणवीस कसे दिल्लीमध्ये येतील याचे त्यांचे जोरदार प्रयत्न चालू आहेत आणि त्यावर हुकूम इकडे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे काम करतायत. आणि म्हणून मी जे तुम्हाला म्हणलं ना, आणि अमित शहा सुद्धा बघा, जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदेची आणि त्यांची एकांतात, म्हणजे मागच्या दोन्ही वेळेला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा अशी तिघांची बैठक झाली, पण त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे आणि अमित शहा
अशी ही बैठक झालेली आपल्याला बघायला मिळते. अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांचं एक छान ट्युनिंग आता तयार झालेलं आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये राहून अमित शहांना ज्या पद्धतीचं काम हवंय, ज्या पद्धतीने मग त्यांना कुणावर बोलायचंय, कुणावर टीका करायची आहे, ती करायची आहे नाही करायची आहे, हे सगळं अमित शहांना जे मानवेल हवं आहे त्या पद्धतीनं एकनाथ शिंदे करतात. आणि म्हणून आता देखील म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, म्हणजे सिमिलॅरिटी जर बघितली, अमित शहा फोडाफोडीचं राजकारण करतात. आता तर आपल्याला माहिती आहे तृणमूल काँग्रेस, तिकडे आप कशी फोडली, मग त्यांनी कुठे घेतलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण कोण करताय? एकनाथ शिंदे करताय. सिमिलॅरिटी बघा, मी तुम्हाला सिमिलॅरिटी दाखवतोय. आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातले अमित शहांची सावली बनलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. आणि आता देखील मी जसं म्हटलं की ज्याच्यावरनं मला हे सगळं सुचलं किंवा व्हिडिओ करावासा वाटला तो म्हणजे आत्ताचं हे सगळं आंदोलन. या आंदोलनाच्या काळात एकनाथ शिंदे काहीच न बोलणं, माध्यमांच्या समोर न येणं, गायब असणं, त्यांच्या शिवसेनेतनं कुणी न बोलणं, हे त्यावेळेला आपण बघितलं. आणि आता एवढी अधिवेशनामध्ये घमासान चर्चा चालू आहे आणि अमित शहा दिसत नाहीये. स्ट्रॅटेजी एकच, आणि पुन्हा अमित शहांना त्रास होऊ नये म्हणून एकनाथ शिंदेंनी आंदोलनावर एकही भाष्य केलं नाही. अशा पद्धतीचं जेव्हा एक कॉम्बिनेशन आपण बघतो, मग तेव्हा असं वाटतं की अमित शहांची एकनाथ शिंदे हे सावली बनून काम करतायत. आणि म्हणून तो व्हिडिओ करावासा मला वाटला. अर्थात माझे हे सगळे मुद्दे, माझं विश्लेषण, माझं म्हणणं हे जर का तुम्हाला पटलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स अगदी आवर्जून कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका, कारण खूप छान कमेंट्स असतात. मी प्रत्येक कमेंट वाचत असतो. काही लोक बोलतात त्यांच्या पद्धतीने, पण मी त्याचंही स्वागत करतो, कारण त्यांच्या नकारामध्ये नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हे देखील मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे नक्की कमेंट करा.